संध्या लाईव्ह। स्वर्गीय नामदार चंदू काका जगताप यांच्या 7व्या पुण्यस्मरणानिमित्त विनम्र अभिवादन। भव्य भजन स्पर्धा 2025 उद्या 29 आणि 30 जानेवारी रोजी संत सोपानदेव मंदिर सासवड येथे आयोजित करण्यात आली। सासवड सांस्कृतिक मंडळ आणि बोपगाव भजनी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा होती। भजन मंडळांसाठी उत्तम संधी आणि आकर्षक बक्षिसे, भक्तिमय वातावरणाचा आनंद घ्या। नमस्कार, मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहताय संध्या लाईव्ह। महाकुंभ मेळ्यासाठी जात असलेल्या बांधकाम व्यावसायिकांच्या कारचा अपघात झालाय। यात एका बांधकाम व्यावसायिकासह त्याची पत्नी आणि अन्य एका महिलेचा मृत्यू झालाय, तर एक जण गंभीर जखमी झाला। मध्य प्रदेशातील जबलपूर जवळ शनिवारी दिनांक 25 ला दुपारी 4:30च्या सुमारास हा अपघात झालाय। विनोद नारायण पटेल 50 वर्षीय, शिल्पा विनोद पटेल 47, दोघे राहणारे स्पाइन सिटी चौक MIDC भोसरी आणि नीरू नरेश कुमार पटेल 48 राहणारा भेड चौक प्राधिकरण निगडी असे मृत्यू झालेल्यांची नाव आहे। नरेश कुमार रवजी पटेल 48 वर्ष राहणारे भेड चौक प्राधिकरण निगडी असे जखमी झालेल्या बांधकाम व्यावसायिकाचे नाव आहे। नरेश कुमार पटेल आणि विनोद पटेल हे एकमेकांचे मित्र होते। नरेश कुमार आणि त्यांची पत्नी नीरू तसेच विनोद आणि त्यांची पत्नी शिल्पा हे चौघेही प्रयागराज येथे कुंभमेळ्यासाठी इनोव्हा MH14 KF 5200 या कारने जात होते। त्यावेळी मध्य प्रदेशातील जबलपूर जवळ महामार्गावरील पुलाच्या कठड्याला त्यांची कार धडकली। यात विनोद, शिल्पा आणि नीरू यांचा मृत्यू झालाय। गुजरातमधील अरवल्ली जिल्ह्यातील धनसुरा तालुक्यातील लालू कुंपा या त्यांची मूळ गावी सोमवारी अंत्यसंस्कार करण्यात आले। नरेश कुमार हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे। या अपघातात कार पुलाच्या कठड्याला धडकल्यानंतर मोठा आवाज आला। चकनाचूर झालेली कार चेसिस पासून वेगळी झाली। अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। क्रेनच्या सहाय्याने कार बाजूला घेतली। विनोद आणि शिल्पा पटेल यांना प्रेम नावाचा एक एकुलता एक मुलगा आहे। महिन्याभरापूर्वी प्रेमचा विवाह सोहळा थाटामाटात संपन्न झाला। त्यामुळे निश्चित झालेले विनोद आणि शिल्पा हे दाम्पत्य कुंभमेळ्याला जात होते। त्याच वेळी त्यांच्यावर काळाने घाला घातला। तर नरेश कुमार आणि नीरू यांना 2 मुली आणि 1 मुलगा आहे। त्यांची मोठी मुलगी विवाहित आहे। विनोद पटेल यांचा तुलसी ग्रुप तसेच नरेश कुमार यांचा नेक्सस ग्रुप नावाने बांधकाम व्यवसाय पिंपरी चिंचवड शहरातील बांधकाम क्षेत्रात त्यांची ख्यातनाम बांधकाम व्यावसायिक म्हणून त्यांची ओळख आहे। या अपघातामुळे बांधकाम क्षेत्रातून हळहळ व्यक्त होतीये। अशाच अपडेटसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।